जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यवतमाळ पोलीस भरती 2026 ला एक बहुपदीचा एक प्रश्न आलाय, तो बघायचा आपल्याला. बघा प्रश्न काय आहे तो. x वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0, तर x चे मूल्य काढा, असा प्रश्न आहे. आता काय करायचं, हा x ला कोणता सहगुणक नाही म्हणून काहीच नाही म्हणजे काय असणार आहे, इथं 1 असणार आहे. या 1 आणि हा 6 यांचा गुणाकार करायचा आणि गुणाकाराच्या नंतर जी काही वजाबाकी आणि बेरजेची जी क्रिया येणार आहे ते इथं मदत असते. आपण आता यानुसार सोडवू आपण. आता हे 6 आहेत, या 6चे असे अवयव पाडायचे आपल्याला की त्यांची बेरीज वजाबाकी 5 आली पाहिजे आणि गुणाकार 6 आला पाहिजे. मग 3 दोन्ही 6. आता इथं बेरीज वजाबाकी -5 यायची म्हणजे काय करावं लागेल, हे -3 -2 3 दोन्ही 6 मायनस मायनस प्लस 6 गुणाकार येईल आणि दोन्हीची बेरीज केली तर -3 -2 5 बेरीज येईल, मोठ्या संख्येचं चिन्ह -5. हे अवयव बरोबर आहे. म्हणून काय करा, आता x ही मांडणी करा. x वर्ग वजा या 5 ऐवजी 3x वजा 2x हे घेतलं आणि अधिक हे 6. आता या x वर्गातला x कॉमन काढला आणि इकडं x वजा हा 3, या 3x मधला हा एक x बाहेर जाईल. आता इकडं कॉमन 2 निघेल आणि इकडं x आणि या 2 न 6 ला भागितल्याच्या नंतर 3 येईल आणि हे मायनस मायनस इथं हे प्लस येतील म्हणून इथं -3 येतील. हे झालं. आता हे दोन सारखे सारखे कंस भेटलेत आपल्याला म्हणून एक कंस काय करा, सारखा घ्या आणि जे बाहेर जे राहिलेले हे x आणि हा वजा 2x याचा दुसरा कंस बनवा, x वजा दुसरा. आता आपल्याला x ची किंमत काढायची. x ची किंमत जर डायरेक्ट आपण ह्या महिरपी कंसात टाकली तर त्याचं मूल्य काय निघणार आहे, जी मायनस संख्या आहे ती काय होणार, प्लस होणार. इथं x बरोबर पहिल्या कंसात x वजा 3, दुसऱ्या कंसात x वजा 2, दोन्ही x च्या किमती या मायनस मध्ये आहेत. या महिरपी कंसात काय होतील, 3 दोन्ही या प्लस मध्ये येतील. म्हणजे याचा अर्थ काय झाला, x बरोबर 3 असेल किंवा 2 असेल, या दोन्हीपैकी एक पर्याय असणार आहे आपल्या x ची किंमत. म्हणून इथं पर्याय बघायचे आहेत आपल्याला. आता पर्याय क्रमांक 2 हा आपला 3 उत्तर आहे आणि याच्या व्यतिरिक्त 2 हा पर्यायामध्ये उत्तर नाही. त्याच्यामुळे आपलं इथं या गणितासाठी x बरोबर किंमत निघणार आहे 3 आणि हेच तुमचं फायनल आन्सर इथे राहणार आहे. आता हे आपण काय करू, एकदा असं हे महिरपी कंस जर समजला नसेल तर आपण हे सोडून घेऊ, x च्या किमती काढायच्या कशा. आता हा x वजा 3 आहे, काहीच नाही म्हणजे इथं समोर 0 असणार आहे. मग x बरोबर 0 अधिक 3, x बरोबर हे 3 हे झालं. आता दुसरा कंस घ्या, x वजा 2, समोर काही नाही म्हणजे 0 असणार, x बरोबर 0 अधिक हे बाजू बदलून 2 प्लसच्या होतील, x बरोबर हे 2. अशा प्रकारे x च्या किमती आपल्याला इथं भेटल्या आहेत. हे जर आपण डायरेक्ट केलं, महिरपी कंसात टाकलं तर काय होते, ज्या मायनस संख्या आहेत ती प्लस होणार कंसाच्या बाहेर निघताना. म्हणून इथं x ची किंमत आपण काढली होती. थँक्यू.